अगं उडी ती का तू? तर मित्रांनो हाय हॅलो नमस्कार. ऍक्च्युली आज आपण मी बायका मदत करू राहिलो स्वयंपाकासाठी आणि मी कांदा कापून दिलेला आहे. आणि आता मी स्पेशल बायको मला शिकवणार आहे अंडीची भाजी कशी करायची. त्यासाठी मी व्हिडिओ यासाठी बनवून ठेवला कारण ती मला शिकवणार आहे अंडीची भाजी कशी करायची. उद्या मी कारण मेले ते काम नाही. ऍक्च्युली कसं आहे बायकोचं कधी आजारी पडते कधी आता सध्यालाच आजारी तर एक दिवस आराम नाही करून दिला. खायला पहिलं खायला मदतच करू राहिलं ना मग मदत नाही केली काही. नुसतं इथं येऊन आहे ना आयता मोबाईल उचलायचा इथं स्टँड लावायचं आयता पुढे येऊन उभा नाही राहायचं. मी मदत केली तर मदत केली म्हणले कोणी मदत नसतं करीत. ऍक्च्युली मला असं म्हणायचं होतं बायको कधी आजारी पडते कधीच मग नवरा सारखं काय करू लागला. आईच्या घरी जाते आपल्याला कधी मध्ये गरज पडत नसते. त्याच्यामुळे मी आज स्पेशली अंड्याची भाजी शिकणार आहे बायकोकडून कशी बनवायची ते. आता मी कांदे कापून दिलेलीच आणि कोणी कापून दिले म्हणजे बघू कापून दिलं कांदा. हा म्हणायला काय प्रॉब्लेम गरज नाही ना पण मी हा म्हणणारच नाही ना. खोटं का म्हणून कबूल करू. तर मित्रांनो कांदा तिला कापलेला थोडासा मी पण मदत केली. किती खोटं बोलती. एक कांदा कापायला काय मदत केली. एक कांदा कापायला काय मदत केली. कालच कांदा कापायचा होता. काल कधी कापलं. कापून लागलं कालच अंदानेच कापलं. त्याची मित्रांनो काल मी कांदा कापला होता. आज पण थोडीशी मदत केलेली कांदा कापायला. हो किती खोटं बोलतो मग. एक नंबरचा वाताड आहे. ऍक्च्युअली मित्रांनो दुसरं सारखं खोटं नाही बोलायचं. कांदा कापून झालेला आहे. कोणी कापला. त्याच्यामध्ये थोडंसं बायकोने तेल टाकलेलं आहे. त्याला मध्ये थोडीशी जिरा मोहरी टाकलेली आणि उकळलेलं तेल त्याच्यामध्ये आता थोडासा कांदा टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी बघतोय किती टाइम ठेवायचं. आणि स्पेशली व्हिडिओ मी याच्या चालू केला आहे कारण ॲक्च्युली आपण ज्यावेळेस नवीन व्हिडिओ नवीन चॅनल बनवत असतो त्यावेळेस याला त्याला सांगत असतो माझं चॅनल नवीन बनवलंय सबस्क्राईब करा. ही आपली खूप मोठी चुकी असते. ऍक्च्युली कसं आहे युट्यूबला सगळं करून जातं जे दोन सबस्क्रायबर झालेले आहेत केलेले सबस्क्रायबर आहे त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो नवीन त्यावेळेस सबस्क्रायबर ऑटोमॅटिक होत असते. आणि आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो माझं नवीन चॅनल चालू केले सबस्क्राईब करा तर आपण युट्यूबला सर्च करतो आपल्या चॅनलचा त्यावेळेस युट्यूबला समजून जातं त्यांनी हे स्वतःहून सबस्क्रायबर वाढू राहिले. त्याच्यामुळं आपलं जे सबस्क्राईब होणारे पण असते ते स्टॉप होऊन जाते. आणि त्याच्यामुळं माझे तरी एक्सपिरियन्स असा आहे त्यांनी त्याला सांगायची गरज नाही आपल्याला मला सबस्क्राईब करा म्हणून. तर आपण डेली व्हिडिओ टाकत जा सबस्क्राईब ऑटोमॅटिक होत जातं. आपले पडतात का डेली मला काही शक्य नाही डेली टाकायला पण त्याच्यामध्ये टाकतो असं मला जसा टाइम भेटेल तसा. त्यामुळे मी माझं चॅनल थोडंसं मागं बोललेलं आहे. तर मी फक्त एक्सपिरियन्स सांगतोय असा माझा अनुभव सांगतोय. तर डेली व्हिडिओ टाकत जा शॉर्ट व्हिडिओ टाकत जा आणि लॉंग व्हिडिओ आठवड्यात 3-2 टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण सबस्क्राईब स्वतः येऊन वाढू नका असं माझं म्हणणं आहे. तर व्हिडिओ जसं तुम्ही टाकता तसं तुमच्या सबस्क्राईब वाढत जाते. आणि तर तुम्ही सबस्क्राईबच्या मागं पडले तर वॉच टाईम होणार नाही. एक मेन गोष्ट आहे 4000 वॉच टाईम 1000 सबस्क्रायबर पाहिजेच मोनेटाईज चॅनल होण्यासाठी. तर बाकी काही नाही. तर मेन मुद्द्यावर या तुम्ही. तर बायकोने भाजी बनवायला मला शिकू राहिली. बघितलं काय काय टाकलं. माझं लक्ष अंडे कापून त्याच्यामध्ये टाकले. तर फायनली आपली भाजी तयार झाली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकावं लागेल. तेल जास्त हलू नका सगळं चिखल होईल ना. ठीक आहे. तर मित्रांनो अंडीची भाजी ॲक्च्युली अंडीची भाजी मला शिकायची नव्हती. मला ऑलरेडी येते शिकायची काही गरज पडत नाही.
ॲक्च्युली मला सगळा स्वयंपाक येतो आणि सगळा स्वयंपाक येतो. पुरणपोळ्या येतात का? थोड्या रोज करायच्या असतात. काय जमायच्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून काय बाकी आहे? हं? आणि आमची खुशी इकडे आहे खुशी चला बोला बोल काय बोलायची बोल. नाही नाही, दुसरं काहीतरी बोल दुसरं काहीतरी नुसतं लाईक शेअर सबस्क्राईब थोडीशी उकळी येऊ द्या आणि बंद करा. ठीक आहे आले. नंतर बोल काय बोलायचं आहे मित्रांनो हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही कसे आहे तुम्ही? बरे आहे का बरं आहे का? आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या लाईकीला, आमच्या व्हिडिओला आमच्या व्हिडिओला ना लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू अजून काय अजून काय माझे व्हिडिओ बघायचं माझी व्हिडिओ बघायच्या. अजून सगळ्यांचं घालू नका जाऊ. अजून अजून ओके थँक्यू थँक्यू. चल माहिती का मी घामा घुम झाली.